आता बघा ॲकरमन फंक्शनचा प्रोग्राम कसा लिहायचा, काल जसं आपण फॅक्टोरियलचा लिहिलं तसंच आहे. पहिल्यांदा मी ॲकरमन फंक्शन डिक्लेअर करून घेते, हेडर फाइल्स तुम्ही टाका. आणि ॲकरमनला 2 पॅरामीटर असतात, इंटिजर, सो इंट कॉमा इंट. आणि रिटर्न ऑब्विसली आपलं आउटपुट काय असतं, इंटिजरच येते व्हॅल्यू. जशी आपली मी A(1) ची 5 काढून दिली सेम तसंच. ठीक आहे. नाउ वॉइड मेन आणि एक रिझल्ट साठी, सपोज ए मी रिझल्ट मध्ये स्टोअर करते, म्हणजे ए मध्ये रिझल्ट स्टोअर करते. सो पहिल्यांदा आपल्याला एम आणि एन ची व्हॅल्यू घ्यावी लागेल. एंटर एम अँड एम, %d ampersand m ampersand n. अल्गोरिदम नाही बघा, ह्याच्यावरूनच आपण लिहिणार. नाउ दोन इंटिजर व्हॅल्यू, 2 व्हॅल्यू घेऊन झाले पॅरामीटर. सो आता मी कॉल करणार ॲकरमन फंक्शन. म्हणजे इथं ए च्या ऐवजी मी नेम काय दिलेलं आहे फंक्शनला, ॲकरमन. आणि ते स्टोअर करणार स्मॉल ए मध्ये. त्याच्यानंतर व्हॅल्यू इज इक्वल टू %d a. ch प्रोग्राम कम्प्लीट. ठीक आहे. आता मी जे तुम्हाला होमवर्क दिले की नाही, तर ते बरोबर आहे की नाही, राईट आहे, कसं कळणार तुम्हाला आन्सर. आता बघा A(3) चा आन्सर 13 येतं, पण तुमचं 10 आलं, 11 आलं तर 13 येतं. ठीक आहे. कोणतं आलं पण किंवा 13 आला, तर मी तुम्हाला सांगितलं, बट मी नसेल सांगितलं तर काय करायचं, प्रोग्राम रन करायचा आणि एम आणि एन ची व्हॅल्यू, एम ची 3 टाकायची आणि एन ची 1 टाकायची. जर आन्सर 13 आलं तर तुमचं बरोबर आहे, कारण ते प्रोग्राम नुसार होणार आहे. फक्त आपण ते काय लिहितो की आपण जे लिहितो पुश करायचे, कॉल आणि पॉप करायचे, हे म्हणजे काय की कंपायलर इंटरनली कसं करतो हे आपण लिहितोय तिथं. पण प्रोग्राम मध्ये डायरेक्टली आपल्याला काय मिळणार, आन्सरच मिळणार. जसं फॅक्टोरियल ऑफ 5 चं काय मिळालं, 120 आन्सर मिळणार. पण आपण कसं लिहिलं, फॅक्टोरियल 5, 4, 3, 2 हे सगळे कॉल पहिल्यांदा कंपायलर पुश करतो स्टॅक मध्ये, मग पॉप करतो. तर ती इंटरनल प्रोसेस रिकर्शनची आपण एक्सप्लेन करतो आणि ते तुम्हाला सेपरेट 4 मार्क्सला येतं एक्सप्लेन करायचे, ते की तुम्ही कसं सॉल्व्ह करणार. पण आता हे सॉल्व्ह केलं तुम्ही, पण तुम्ही टॅली कसं करणार, तर प्रोग्राम मध्ये व्हॅल्यू टाका. 3(1) ची व्हॅल्यू जर 13 दाखवते आणि तुमचं 11 आलं आन्सर, तर तुम्ही कुठेतरी पुश आणि पॉप करताना रॉंग केलेले. ठीक आहे. नाउ आता आपलं मेन झालं. आता ह्याची डेफिनेशन मेनच्या खाली इंट एम कॉमा इंट एन. आता इथे बघा पहिली कंडिशन लिहायची, कॉन्स्टंट व्हॅल्यू कधी मिळते, एम इज $0, डबल इक्वल टू लिहिणार कंडिशन. देन रिटर्न n+1 झालं. नाउ नेक्स्ट इफ एल्स इफ नाही लिहायचा. इफ एम इज नॉट इक्वल टू 0 आणि बट ए म्हणजे काय, ऑर. एकतर ही आपलं काय की m0 नसेल, पण काय पाहिजे, एम इज नॉट इक्वल टू 0, ऑर नाही लिहावं लागेल, अँड लिहावं लागेल. एम इज नॉट इक्वल टू 0 आणि अँड पण नाही चालणार आहे. एम इज नॉट इक्वल टू 0 आणि बट म्हणजे परत इफ टाका. अँड इफ आय थिंक ऑर चालेल का, सपोज आता इथं अँड लागेल आणि आय थिंक इथं ऑर चालेल. m0 नसेल पण n0 किंवा सपोज n ची व्हॅल्यू 5 नाही, ऑर नाही चालणार इथं, इफच टाका. ऑर पण नाही चालणार आणि अँड ऑब्विसली चालणार नाहीये. अँड चालेल आय थिंक, दोन्ही पण. m0 नाहीये अँड बी n इज इक्वल टू 0 चालेल, अँड चालेल. m0 नाहीये बट n0. लॉजिकल अँड तुम्हाला सांगितलेलं आहे की दोन्ही कंडिशन ट्रू असेल तरच होणार. मग आता इथे काय करतो आपण, रिटर्न काय करायचं, परत फंक्शन कॉल करायचं, a ऑफ m-1. बघा सॉरी, फंक्शनचं नाव आपलं ॲकरमन आहे ना, जिथं ए आहे तिथं ॲकरमन येणार, इथं. तर इथं काय करायचं, रिटर्न ॲकरमन आणि ब्रॅकेट मध्ये काय m-1, 1 आहे तसं लिहायचंय बघा. म्हणजे परत हे फंक्शन कॉल होईल जसं आपण ते पुश मध्ये टाकतो. आणि लास्ट इफ एम इज नॉट इक्वल टू 0 अँड एन इज ऑल्सो नॉट इक्वल टू 0, देन काय करायचं, रिटर्न ॲकरमन m-1, परत ॲकरमन. 2 फंक्शन मध्ये फंक्शन कॉल आहे m, n-1.
इफ कम्प्लीट आणि फंक्शन कम्प्लीट. बघा पहिली कंडिशन m0 असेल तर रिटर्न n+1, नंतर m नॉट इक्वल टू 0 अँड n इज इक्वल टू 0 असेल तर काय करायचं आपल्याला रिटर्न एच्या ऐवजी ॲकरमॅन नाव आहे m-1, आणि दोन्ही पण जर 0 नसतील तर परत ॲकरमॅन a फॉर ॲकरमॅन m-1, परत a ना, सो ॲकरमॅन m, n-1. ठीक आहे. तर हे झालं आपलं फंक्शन कॉल. ठीक आहे. तर व्यवस्थित इथे ह्या स्टेपला व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या आणि आधीच्या स्टेपला इकडचं लिहून घ्या. ठीक आहे. काही प्रॉब्लेम येणार नाही. असं पण मी तुम्हाला प्रोग्राम सेंड करतेच आहे. ठीक आहे. तर हे झालं आपलं प्रोग्राम ऑफ ॲकरमॅन फंक्शन. नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ स्टॅक इज टॉवर ऑफ हॅनॉय किंवा हॅनॉय, HANOI, टॉवर ऑफ हॅनॉय. आता टॉवर ऑफ हॅनॉय म्हणजे काय, ही एक गेम आहे आणि ही गेम कशी सॉल्व्ह करतात, विथ द हेल्प ऑफ अ स्टॅक. सो इट इज कॉल्ड एज इट इज अ वन ऑफ द ऍप्लिकेशन ऑफ स्टॅक. आता तुम्हाला जर एक एक्सपिरियन्स आहे माझा की आम्ही इंजिनिअरिंगला असताना थॉटवर्क्स एक थॉटवर्क्स कंपनी आलेली कॅम्पससाठी. तर आम्हाला आपल्या ऍप्टिट्यूड टेस्ट क्लिअर झाल्यानंतर एक ऍक्टिव्हिटी असते, तर ग्रुप डिस्कशन असतं किंवा कोणती पण एक ग्रुप ऍक्टिव्हिटी असते. तर आम्हाला ग्रुप ऍक्टिव्हिटी मध्ये फिजिकली एक गेम दिला होता, तर त्याचं नाव होतं टॉवर ऑफ हॅनॉय. ठीक आहे. आता हा आपण लॉजिकली करणार आहे, म्हणजे लॅपटॉप वरती करणार, पण आम्हाला फिजिकली दिलेला. तर हा गेम काय बघा की अशा 3 आम्हाला पेग दिलेल्या. पेग म्हणजे आपण म्हणू शकतो पाईप असेल. ठीक आहे. असे 3 किंवा स्टँड म्हणू शकतो, 3 स्टँड दिलेले. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये आम्हाला 12 रिंग्स दिलेल्या, 12 रिंग्स दिलेल्या, ज्या की ह्या पहिल्या सपोज हा A आहे किंवा हा A आहे, हा B आहे आणि हा C आहे. ह्याला म्हणतो आपण बिगिनिंग. त्याच्यानंतर हा एंड पेग म्हणते मी ह्याला. ठीक आहे. ह्याला जनरली पेग म्हणतात, पण पेग काय नथिंग बट हे स्टँड आहे किंवा स्टिक म्हणू शकतो किंवा एक पाईप म्हणू शकतो. ठीक आहे. आणि हा ऑक्झिलरी असतो. ऑक्झिलरी म्हणजे मिडल. मग आम्हाला काय दिलेलं की आम्हाला 12 रिंग्स दिलेल्या. तर रिंगची साईज कशी होती की जी लास्टला असेल त्याची साईज काय असेल, सगळ्यात लार्ज असेल, त्याच्यापेक्षा थोडीशी स्मॉल, त्याच्यापेक्षा थोडीशी स्मॉल, अशा आम्हाला 12 रिंग्स दिले. आता मी इथे 3 लिहिते फॉर एक्झाम्पल, आपल्याला एक्सप्लेन करायचं मला, त्यामुळे तर आम्हाला तशा 12 दिल्या होत्या आणि आम्ही फक्त किती 3 होतो, बरोबर. आणि आम्हाला काय सांगितलेलं, आणि ह्याचं कसं होतं की हे जी बिगिनिंग जो पाईप आहे किंवा जी स्टँड आहे त्याच्यावरती कशा असणारे डिस्क, ह्या कशा असणारे डिस्क की लार्जेस्ट ती सगळ्यात खाली, त्याच्यापेक्षा थोडीशी स्मॉल त्याच्यावर, त्याच्यापेक्षा थोडीशी स्मॉल त्याच्यावर, आणि सगळ्यात वरती स्मॉलेस्ट असणार. मग आम्हाला काय सांगितलेलं की 10 मिनिट्स मध्ये तुम्ही विथ द हेल्प ऑफ B, जो मिडल पाईप आहे, ऑक्झिलरी पाईप आहे, स्टँड आहे ऑक्झिलरी, त्याचा यूज करून तुम्ही ऍज इट इज ह्या इथून ट्रान्सफर करायच्या इथे. ठीक आहे. म्हणजेच मला जर इनपुट त्यांनी हे दिलेलं तर आफ्टर 10 मिनिट्स माझ्याकडे आउटपुट काय पाहिजे, हे पाहिजे, म्हणजे इथल्या या इकडे गेलं पाहिजे. ठीक आहे. मग हे मूव्ह करताना काय की 2 रूल्स असतात ह्या गेम मध्ये. काय की तुम्ही ऍट अ टाइम यू कॅन मूव्ह ओनली 1 डिस्क विच इज ऍट टॉप, म्हणजे तिथं स्टॅकचा यूज होतो. बघा आता मी शेवटी कोणती टाकलेली आहे, पहिले ही, मग ही, मग ही. मग मला मूव्ह करायची तर मी फक्त टॉपचीच मूव्ह करू शकते. ठीक आहे. जी शेवटी लास्ट इन झालेली तीच पहिले आउट करू शकते. सो ऍट अ टाइम यू कॅन मूव्ह ओनली 1 डिस्क दॅट इज टॉप डिस्क. म्हणजे मी आता मला सांगितलं की एक डिस्क मूव्ह करायची तर मी ही मधली नाही करू शकत किंवा शेवटची, मला टॉपचीच मूव्ह करता येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍट नो टाइम देर विल बी लार्ज डिस्क ऑन स्मॉलर डिस्क. कोणत्याच टाइमला किंवा कोणत्याच मुवमेंटला असं नकोय की स्मॉलर डिस्कच्या वरती देर विल बी नो लार्ज डिस्क ऑन स्मॉलर डिस्क, की लार्ज डिस्क कोणत्याच वेळेला स्मॉलर डिस्कच्या वरती नकोय. म्हणजेच काय की आहे ना, जे टॉपला डिस्क असेल ती स्मॉलच असणार, त्याच्या खालची त्याच्यापेक्षा साईज जास्तच पाहिजे. कोणत्याच वेळेला की तुमच्या लार्ज डिस्कच्या खाली स्मॉल डिस्क नकोय. तर हे 2 रूल्स असतात. ठीक आहे. काय असतं की पहिले तुम्ही ऍट अ टाइम 1च डिस्क मूव्ह करू शकता, दॅट विल बी द टॉप. मग टॉपला ऑब्विसली स्मॉलच असणार आहे.
ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही ती मूव्ह करून तुम्हाला विथ द हेल्प ऑफ बी प्लेस करायची. मग तुम्ही ती मूव्ह करून कुठल्या तरी बी किंवा सी स्टँड वरती प्लेस करणार. पण ती प्लेस करताना असं नाही झालं पाहिजे की लार्ज डिस्कच्या खाली स्मॉल डिस्क किंवा लार्ज डिस्क स्मॉलर वरती प्लेस झालेली. तर हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर हे 2 रूल्स आहेत. मग आता माझ्याकडे बघा की 3च डिस्क आहेत, 3 डिस्क आहेत. तर आम्ही तिघींनी इझिली करू शकत होतो. काय करणार होतो आम्ही की पहिल्यांदा सपोज ही जी बी आहे तर ती ही बी मी ही जी डिस्क आहे छोटी, कारण की ऍट अ टाइम टॉपचीच मूव्ह करू शकते, ही मी सी वरती टाकली. ठीक आहे. पहिल्यांदा सपोज मी ह्याला 1 नाव देते आणि ह्याला 2 आणि हे 3. म्हणजे तुम्हाला कळेल की 3 येईल ऍडजस्टेड 2 त्याच्यापेक्षा कमी आणि 1 त्याच्यापेक्षा जास्त. एक मूव्ह केली मी, पहिला रूल फॉलो केला. त्याच्यानंतर आता मी ही मूव्ह करणार, टॉपचीच मूव्ह करू शकते. तर मी 1 वरती नाही प्लेस करू शकत बिकॉज 1 ची साईज लेस आहे. सो मी ह्याला मूव्ह करून दुसऱ्या स्टेपला काय करणार, इथे टाकणार. ठीक आहे. मग ही मी 1 जी आहे ती परत इथं टाकणार, कारण की मी ऍट अ टाइम 1 मूव्ह करू शकते. बरोबर. मग ही जी 3 आहे ती मी इथं टाकणार 4th स्टेपला. बरोबर. इथली गेली. मग त्याच्यानंतर ही जी 1 आहे ती मी इथं टाकणार. बरोबर. आणि 5th स्टेपला आणि 6th स्टेपला ही मी जी 2 आहे इथली काढून इथं टाकणार ऍट अ टाइम 1. हा बघा 3 च्या वरती 2 आलेली. आणि मग ही 7th स्टेपला ही 1 इथं टाकणार. म्हणजे विथ द हेल्प ऑफ बी मी इझिली करू शकते जर माझ्याकडे नंबर ऑफ डिस्क लेस आहे, म्हणजे 3, 8, 2 येतात. बरोबर. पण जर नंबर ऑफ डिस्क जास्त असेल म्हणजेच काय की आम्हाला 12 दिलेल्या, मग मी आणि पेग तर 3च असणार आहे. डिस्क तुमच्या 100 असू द्यात 100 साईज मध्ये, पण पेग तर 3च असणार आहे. मग ह्या केसमध्ये जर कोणाला तरी ग्रुप मधल्या एकाला अल्गोरिदम येत असेल टॉवर ऑफ आणायचं, तर तो इझिली 2 ते 3 मिनिटांमध्ये ते अल्गोरिदम सॉल्व्ह करून फक्त ते अल्गोरिदम काय देतं तुम्हाला मुवमेंट्स देतं. मग ते मूव्स फक्त 1 बाय 1 सगळ्यांनी करायचे. ठीक आहे. म्हणजे हे कळालं जर नंबर ऑफ डिस्क लेस आहे तर तुम्ही इझिली करू शकता. बरोबर. विदिन 7 आता 3 डिस्क आहे तर 7 मुवमेंट मध्येच माझं आन्सर झालं. बरोबर. म्हणजे मी पहिले काय केलं की ए टू सी मूव्ह केलं. बरोबर. त्याच्यानंतर मी काय केलं, ए टू बी मूव्ह केलं. त्याच्यानंतर सी टू बी मूव्ह केलं. त्याच्यानंतर ए टू सी मूव्ह केलं. त्याच्यानंतर बी टू ए मूव्ह केलं. नंतर बी टू सी मूव्ह केलं आणि मग लास्टला ए टू सी मूव्ह केलं. बघा इथे मी काय केलं की 1 ए वर होती ती मी सी वर आणली, 1 डिस्क. ठीक आहे. नंतर इथं काय केलं मी जी 2 आहे ती बी वर आणली. त्याच्यानंतर काय केलं 2 च्या वरती मी 1 आणली सी वरून बी वर. नंतर ही 3 मी सी वर नेली. त्याच्यानंतर मी जी 1 होती बी वरती ती तुम्ही करून बघा. आता हे मी मगाशी जसं केलंय तसं. त्याच्यानंतर किंवा मी परत एकदा करून दाखवते तुम्हाला, म्हणजे कन्फ्युज होणार नाही. आणि हा पण एक सॉल्व्ह करायला येतं तुम्हाला. मॅक्स तुम्हाला 4 डिस्कचं येतं, 3 आणि 4. पण जरी 3चं आलं तरी पण तुम्हाला ते कसं सॉल्व्ह करायचं ते मी एक्सप्लेन करते. असं येतं बघा, सॉल्व्ह टॉवर ऑफ अनोय प्रॉब्लेम फॉर नंबर ऑफ डिस्क और n इज इक्वल टू 3. तर काय करायचं बघा, स्टेप बाय स्टेप टाकायचं. तर पहिल्यांदा असे लाईन काढले तरी चालतात. तर पहिली स्टेपला तुमची काय असतात 3 डिस्क सांगितल्यात ना तुम्हाला. ह्याला मी नेम्स देते 3, 2, 1 ए बी सी. हा बिगिनिंग, हा एंड आणि ऑक्झिलरी. तर ही झाली तुमची पहिली स्टेप. दुसरी स्टेप बघा काय, ए टू आपण सी मूव्ह केलं. हे असं तुम्हाला दाखवावं लागतं. ठीक आहे. इथे 3 आणि 2 मग आपण काय केलेलं नेक्स्ट हा बी आणि हा 1 इथं मूव्ह केला. म्हणजे आपण इथं मुवमेंट काय केलं ए टू सी केलं. बरोबर. त्याच्यानंतर थर्ड स्टेपला आपण काय केलं इथं 3 केलं, म्हणजे 3 तशीच ठेवली आणि हा 2 डिस्क इथं आणली आणि सी वरती 1 ऍज इट इज ठेवला. आता इथं माझ्या डिस्कची साईज बघा म्हणून मी इथं मुद्दामून 1, 2, 3 असं लिहिलंय. सो हे बी आणि सी. मग इथे आपण मुवमेंट काय केलं ए टू बी केलं. बरोबर. तर अशा तुम्हाला 7 स्टेप लिहायच्यात एका खाली एक, तेव्हा तुम्हाला 4 मार्क्स मिळतात. आता मी हे रफ करते, तुम्ही पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. हे झालं आपलं ए टू बी. त्याच्यानंतर 4thला काय करणार आता तुम्ही, हा ए वरती तशी एकच ऍट अ टाइम मूव्ह करू शकता. इथं ऑलरेडी आपली 2 आहे तर आपण ही सी वरची जी डिस्क आहे ती इथं आणणार आणि जी टॉपची तीच मूव्ह करू शकता. आता इथं एकच होती मूव्ह होणार. सो इथं काय केलं आपण 4th स्टेपला सी टू बी मुवमेंट केलं. बरोबर. त्याच्यानंतर 5th स्टेपला काय करणार आपण, ऑलरेडी आपला तास आहे 2, 1. ठीक आहे.
आणि इथं असं आहे बरोबर. आता आपण ही जी ए आहे तो इथे मूव्ह करणार एथ वरची डिस्क, म्हणजे हे झालं आपलं ए टू सी मुवमेंट बरोबर. आता सिक्स स्टेपला काय करणार, आता ऍट अ टाइम 1 मूव्ह करू शकतो आणि टॉपचीच. सो आपण ही 1 मूव्ह करून ए वरती आणणार, म्हणजे इथं काय राहिली 2 आणि इथं राहिलं 3. म्हणजे आपण सध्या काय केलं, बी टू ए मुवमेंट केलं. परत ह्या स्टेप पॉज करून लिहून काढा. त्याच्यानंतर आता लास्ट स्टेप, लास्ट नाही अजून राहिल्यात. आता काय बघा असं आहे. आता काय करणार आपण, ही 2 3 वरती नेणार, म्हणजे ए वरती जी 1 आहे ती ऍज इट इज राहणार. बी आता एम्प्टी होणार ऑक्झिलरी आणि याच्यावरती 2 येणार. बघा 3 कधीच 2 वरती आला नाही पाहिजे. ठीक आहे, म्हणजे इथं काय केलं आपण, बी टू सी मुवमेंट केलं आणि लास्ट 8 मध्ये आता आपलं सॉल्व्ह होऊन जाईल. आता बी ऑलरेडी आपला एम्प्टी आहे, सी वरती 3 आणि 2 आहे आणि हा 1 ए वर होता, आता तो इथं आणला. आणि म्हणजे लास्ट काय केलं आपण, ए टू सी, म्हणजे आपलं काय झालं, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ठीक आहे. पण इथे आता स्टॅक कसा यूज होतो की जी लास्ट झालेली आहे ती पहिले आपण, सॉरी जी लास्ट इन झालेली आहे टॉपला तीच आपण पहिले आउट करतो, म्हणजे याच्यामध्ये ऍप्लिकेशन ऑफ स्टॅक येतं. आणि अगेन टॉवर ऑफ वन आहे, रिकर्सिव्ह प्रोसिजर आहे. ठीक आहे, म्हणजेच काय की आपल्याला टॉप प्लस प्लस वगैरे तसं करायचं नाहीये, म्हणजे आपल्याला स्वतःहून स्टॅक नाही करायचं आहे. तुम्ही हे काय करणार आहे, इथे टॉवर ऑफ वन फंक्शनच फंक्शन मध्ये कॉल करणार, म्हणजे हे रिकर्सिव्ह प्रोसिजर होणार आहे. ठीक आहे, सिंपल अल्गोरिदम आहे बघा. टॉवर ऑफ वन काहीच अवघड नाहीये. व्यवस्थित 3 डिस्कचं लिहून घ्या आणि मॅक्स तुम्हाला 4 डिस्कचं येतं. सो मी ते एक्सप्लेन करते युजिंग अल्गोरिदम. बघा आता हे अल्गोरिदम आहे टॉवर ऑफ वन तर इथं टॉवर अल्गोरिदम ही फंक्शन आहे आणि त्याच्यामध्ये आपण परत इथे टॉवर आणि टॉवर काय केले, कॉल केले, म्हणजे इथं रिकर्शन झाले. ठीक आहे, तर रिकर्शन तुम्हाला माहिती, तुम्ही असं सॉल्व्ह नाही, म्हणजे असं एक्सप्लेन नाही करू शकत, ट्रेस नाही करू शकत. जसं आपण इन्सर्टिंग एलिमेंट इंटू ॲरे केलं की I4 झाला, मग 3 झाला, मग 2 किंवा एवढे सॉर्टिंग अल्गोरिदम्स केले. ठीक आहे, डायरेक्टली आपण एक एक्झाम्पल घेऊन सॉल्व्ह करणार. तर फक्त अल्गोरिदम काय ते बघा, तुम्हाला एक्सप्लेनेशन ला येत नाही. डायरेक्ट राईट अँड अल्गोरिदम फॉर टॉवर ऑफ हनाय आणि एक्सप्लेन विथ एक्झाम्पल फॉर नंबर ऑफ डिस्क 4 और 3 जे असेल ते. ठीक आहे, तर बघा जर नंबर ऑफ डिस्क 1 असेल तर डायरेक्टली मुवमेंट काय करायचं की तुमच्याकडे बघा ए बी सी, तर काय सांगितलं, हा बिगिनिंग आहे, हा ऑक्झिलरी आहे आणि हा एंड आहे. एकच डिस्क असेल तर डायरेक्टली काय करणार, राईट. आता हे अल्गोरिदम तुम्हाला फक्त मूव्ज देतं, मूव्ज म्हणजे तुम्ही हा ए बी सी असं पाईप, मग असं ए बी सी कॅपिटल किंवा असे डिस्क असं नाही आउटपुट करणार, कारण त्याच्यासाठी आपल्याला ग्राफिक्स लागतं, ते तुम्हाला नाहीये. ठीक आहे, तुम्ही फक्त काय करणार आहे, जसं मी नंबर ऑफ डिस्क साठी तुम्हाला ह्याचा प्रोग्राम लिहिल्यावर काय मिळणार आहे बघा आउटपुट. नंबर ऑफ डिस्क साठी मुवमेंट्स कशा होत्या, पहिल्या स्टेपला ए टू सी बरोबर, तर ह्या मुवमेंट्स तुम्हाला देणार आहेत ए टू सी. त्याच्यानंतर काय होतं, ए टू बी हे मुवमेंट्स होते. त्याच्यानंतर काय होतं, ए टू बी गेलं, त्याच्यानंतर सी टू बी. तर हे जे 8 मुवमेंट्स आलते ना आपले 7 मुवमेंट्स, तर ते तुम्हाला देणार आहे, हे मुवमेंट्स असे मूव्स देणार. ठीक आहे, सो राईट बिगिनिंग टू एंड. तर बघा नंबर ऑफ डिस्क एकच आहे, तर बिगिनिंग काय आपला ए आणि एंड काय सी, तर डायरेक्ट काय करणार आपण, बिगिनिंग टू एंड म्हणजेच काय करणार, ए टू सी झालं. ठीक आहे, इथं तुमचं टॉवर ऑफ वन मधून तुम्ही एक्झिट कधी होणार, जर तुमचं एन 1 असेल तर. ठीक आहे, आणि जर नसेल एन 1 तर काय करायचं, नंबर ऑफ डिस्क तुमचे 3 लिहिलेला असेल तर इथं 2 करायचं कॉल करताना परत फंक्शन. जसं आपण फॅक्टोरियल मध्ये काय करायचं, 5 असेल, फॅक्टोरियल एन 5 असेल तर कॉल करताना परत n-1 करत होतो, सेम तसंच. ठीक आहे, तर कन्फ्युज होऊ नका. एन जर तुमचा 1 आहे ह्या एनची व्हॅल्यू तर डायरेक्ट ए टू सी करायचं आणि रिटर्न म्हणजे रिमेनिंग काहीच एक्झिक्यूट होत नाही. नाऊ आता नंबर ऑफ डिस्क 3 तर इथं ते येणार नाही, मग इथे येणार, मग n-1 2 करायचं. आणि बिगिनिंग जे आहे तर ते तसंच ठेवायचं, ए आपला बिगिनिंग आणि मध्ये कोण आणायचं, सी आणायचं, कारण की एंड काय सी आणि इथं न्यायचा बी ऑक्झिलरी. ठीक आहे, आणि मग राईट करायचं बिगिनिंग टू एंड, म्हणजे राईट काय होणार, आता एंडला कोण आहे, बी आहे ना. बघा थर्ड हा बिगिनिंग झाला एंड, जरी आपण एंड मध्ये घेतलेला आहे तरी पण जो पहिला हा तिसऱ्याला राईट होणार आहे. सो इथं राईट काय करायचं, ए टू बी राईट करायचं. परत इथे काय करायचं, परत कॉल करायचं. इथे एन आपला 3 होता, 2 झाला, ऑक्झिलरी मध्ये घ्यायचा आता म्हणजे बी. नंतर बिगिनिंग ऑक्झिलरी पहिले आणायचा, बिगिनिंग मध्ये घ्यायचा आणि एंड ऍज इट इज. आणि परत नेक्स्ट टाइम इथे चेक होणार 2 आहे का
2 आहे ना n, कॉल झालं ना इथं टॉवर ऑफ 1 आहे 2 बरोबर. तर मग 2 = 1 नाहीये, मग परत मग 2 - 1 1 होणार आणि परत चेंज होत राहणार. ठीक आहे, ते विथ एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करते म्हणजे सोपं जाईल. आणि परत सांगते तुम्हाला अल्गोरिदम काय देणार, असं मुवमेंट देणार. म्हणजेच काय मी तुम्हाला सांगितलेलं की आम्हाला ग्रुप ऍक्टिव्हिटी मध्ये हे अल्गोरिदम आम्हाला तेव्हा एवढं येत नव्हतं बरोबर. पण जर ते माहिती असतं तर आम्ही हे अल्गोरिदमचा यूज करून डायरेक्टली मूव्स काढल्या असत्या आणि पटपट लगेच ते डिस्क मूव्ह करून सॉल्व्ह केलं असतं. ठीक आहे, आता बघा कसं जायचंय. हे अल्गोरिदम लिहून काढा आणि हे एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला एक एक्झाम्पलच घ्यावं लागतं. ठीक आहे, त्या एक्झाम्पलला स्पेस लागणार आहे भरपूर. सो आधी तुम्हाला मी 3चं करून दाखवते आणि मग 4चं करून दाखवते, कारण की तुम्ही काय होमवर्क दिलेला करत नाही. सो मी तुम्हाला 3चं पण करून दाखवते आणि 4चं पण. बघा आता तुम्हाला जर आलं की एक्सप्लेन टॉवर ऑफ एन अल्गोरिदम और सॉल्व टॉवर ऑफ एन अल्गोरिदम फॉर नंबर ऑफ डिस्क = 3, तर काय करायचं बघा. पहिले त्याचे स्टेप्स आहेत त्यानंतर करायचे, त्याच्या आधी काय करायचं, इथं अल्गोरिदम अप्लाय करायचं. बरोबर मध्ये तुमचं जे आन्सर शीट आहे ते तुम्ही हॉरिझॉन्टल पकडावं लागेल तुम्हाला ह्याच्यासाठी. ठीक आहे, 3 नंबर ऑफ डिस्क माझ्या 3 आहे. बिगिनिंग काय आहे A, ऑक्झिलरी काय आहे B आणि एंड काय आहे C. ठीक आहे, नाव ह्याला डिवाइड करायचं. 2 कॉल केलेत ना आपण फंक्शन अल्गोरिदम मध्ये, 2 कॉल केले, त्याच्यामध्ये अल्गोरिदम फक्त लर्न करा. एक्झाम्पल तुम्हाला असं सॉल्व्ह करायचं त्या अल्गोरिदमचं. ठीक आहे, मग इथे वरती एक टॉवर फंक्शन परत कॉल करायचं आणि खाली एक करायचं. ठीक आहे, आता जे वरची साइड आहे कॉल करताना ह्याच्यातून आपण ह्याला डिवाइड केलेलं 3 ला 2 ह्याच्यामध्ये. सो इथे n - 1 2 करायचं. आणि जेव्हा तुम्ही वरच्या साइडला घेताय जे वरचं डिवाइड आहे तेव्हा काय करायचं, बिगिनिंग जो आहे तो तसंच ठेवायचं. म्हणजे ह्याला डिवाइड केले तर ह्याचं बिगिनिंग काय A तसंच ठेवायचं बरोबर. आणि जो ऑक्झिलरी आहे तो n ला आणायचा आणि जो n ला आहे तो ऑक्झिलरीला, म्हणजे इथे C आणि B करायचं वरच्या साईडला. खालच्या साईडला काय करायचं, ह्याला डिवाइड केले सो 3 होता, इथे 2 येणार. नाउ बिगिनिंग आणि ऑक्झिलरी इंटरचेंज करायचे B, A आणि C. ठीक आहे, हे झालं करून की अशी एक लाईन ड्रॉ करून मूव्ज लिहून ठेवायचे, कारण मग पुढे मागं अशी लाईन ड्रॉ करायची, कारण की आपल्याला ह्याला परत डिवाइड करायचं जोपर्यंत इथं 1 येत नाही तोपर्यंत. मग इथं मूव्ह करायचं. इथे एंड काय, स्टार्ट काय, बिगिनिंग A आणि एंड काय 3rd नंबरचा, म्हणजे 4 पॅरामीटर आहेत ना. तर हा बीसचा सोडून द्या, हा स्टार्ट आणि जो तिसरा असेल तो एंड असेल. तर इथं मूव्ह काय करणार आपण A to B मूव्ह करणार. ठीक आहे, नंतर इथं A to C मूव्ह करणार. नंतर ह्या लाईन मध्ये हा स्टार्टला आणि हा एंडला आहे, सो मूव्ह काय करणार B to C करणार. ह्याला डिवाइड करत जायचं जोपर्यंत 1 येत नाही. आता ह्याला परत डिवाइड करणार मी ह्या 2 ला. आता ह्या 2 ची वरची बाजू लिहिते मी. सो 2 - 1 आता वरच्या साईडला काय सांगितलं, बिगिनिंग ऍज इट इज ठेवायचं, म्हणजे A इथेच येणार आणि फक्त ऑक्झिलरी आणि एंड चेंज करायचे, म्हणजे B परत त्याच्या जागेवर येईल आणि C इथं येते लक्षात. परत इथं 2 1 आणि खालच्या साईडला जेव्हा तुम्ही लिहिताय ह्याला डिवाइड केलं, एक वरची साईड आणि एक टॉपची आणि एक बॉटमची. तर टॉप साईडला बिगिनिंग तसंच ठेवायचं, एंड आणि ऑक्झिलरी इंटरचेंज करायचे आणि बॉटमला एंड तसंच ठेवायचं आणि बिगिनिंग आणि ऑक्झिलरी चेंज करायचे, म्हणजे इथं C येणार आणि इथं A येणार आणि B एंडला, कारण की सध्या B आहे. परत इथे बघा 2 - 1 1. ठीक आहे, नाउ इथे टॉपची ह्याला आपण डिवाइड केले टॉपला आणि बॉटमला, तर टॉपला लिहितोय सो टॉपला बिगिनिंग तसंच ठेवायचं, इथं बिगिनिंग B आहे आणि मिड आणि ऑक्झिलरी आणि एंड चेंज करायचे, सो C आणि A. आणि इथं काय करणार 1. ठीक आहे, नाउ इथे काय करणार, बॉटमला बिगिनिंग आणि ऑक्झिलरी चेंज करायचे, म्हणजे A B आणि हा C ऍज इट इज. 1 आलं, इथे स्टॉप करायचं आणि इथं मूव्ज लिहून टाकायचे. इथं बिगिनिंग टू एंड, तर इथं काय A to C होणार. नंतर हे लिहिलेले ऑलरेडी. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं C to B, इथं काय B to A. बघा हा स्टार्ट आहे आणि हा एंड आहे, B to A आणि इथं काय A to C आहे. ठीक आहे, तर हे झालं तुमचं मूव्ज. आता बघा मगाचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल. ठीक आहे, नंबर ऑफ डिस्क 3 असेल तर आपण मॅन्युअली करू शकतो, पण त्याच्यापेक्षा जास्त असेल तर ते पॉसिबल नाहीये. पण 3 साठी बघा काय आपलं सुरुवातीला बघा, आता मी डायरेक्टली 3 to
1 लिहिते असं ए बी आणि सी. आणि जे मी मगाशी ड्रॉ केलं ते 8 स्टेप, त्या आता तुम्हाला हे झाल्यानंतर त्या ड्रॉ करायच्या. ठीक आहे. आता पहिले हे आपलं इनपुट आहे, तर पहिलं सुरुवातीपासून सुरू करायचं. काय करायचं, ए टू सी मूव्ह करायचं. बघा तुम्हाला मूव्ह कसे देतं हे अल्गोरिदम. ए टू सी, तो ऑब्विसली वरचाच मूव्ह होणार आहे टॉपचा. सो ए टू सी इथं आला 1, म्हणजे डिस्क आता मी डायरेक्ट नंबर लिहिते. ठीक आहे. नाउ नेक्स्ट मूव्ह काय, ए टू बी. सो इथं ए टू बी मूव्ह करायचं. सो 2 मूव्ह होणार इथं. नंतर काय, सी टू बी, सी टू बी, सी कडून बी वर आणायचं. सो ऑब्विसली 1 ह्याच्या वरती येणार. नंतर काय, ए टू सी, सो हा 3 इथं आला. नंतर काय, बी टू ए, बी टू ए म्हणजे हा टॉपचाच मूव्ह होणार. सो इथे 1 होणार. बरोबर. नंतर काय, बी टू सी, बी टू सी म्हणजे हा 2 एकटाच राहिलेला, तो इथं मूव्ह झाला. आणि नंतर ए टू सी. बघा आणि 7 मूव्ह. बरोबर. तर हे तुम्हाला अल्गोरिदम काय देतं, मूव्ह देतं. तर 3 साठी तुम्ही मॅन्युअली पण करू शकता जसं मगाशी केलं. पण आता 4चं मी तुम्हाला सांगते. 4 तुम्हाला 15 स्टेप्स देतात, तर ते इझिली तुम्ही नाही करू शकत मॅन्युअली. आणि त्याच्यानंतर 5 त्याच्यापेक्षा जास्त देईल. बरोबर. तर आता मी तुम्हाला 4चं सांगते कसं करायचं अल्गोरिदम. आणि हा प्रॉब्लेम आला की शक्यतो हॉरिझॉन्टल करायचं आन्सर शीट आणि मग त्याच्यावरती सॉल्व्ह करायचं. कारण शक्यतो तुम्हाला 4लाच येतो, 3 किंवा 4. ठीक आहे. त्यातलं तर जास्त हायेस्ट प्रोबॅबिलिटी 4ची आहे. ठीक आहे. तर सपोज नंबर ऑफ डिस्क तुम्हाला 4 दिल्या, 4. आणि सुरुवात काय करणार तुम्ही, ए बी सी. ठीक आहे. जर थोडंसं विजिबल नसेल तर मला सांगा, मी तुम्हाला परत एक्सप्लेन करेल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. ठीक आहे. आता ह्याला डिवाइड करायचं. थोडस आता लांब घ्या, मगाशी नसतं घेतलं एवढं तरी, कारण त्याचं परत 3 होणार, 2 होणार, मग 1 होणार. ठीक आहे. बघा नेक्स्ट आहे 4 नंबर ऑफ डिस्क टॉवर. सपोज 4 ए कॉमा बी कॉमा सी, हे सुरुवातीचं एबीसीच असणार आहे. त्याच्यानंतर आता टॉपला डिवाइड करतो तेव्हा नंबर ऑफ डिस्क 1 नी मायनस करतो. त्याच्यानंतर बिगिनिंग ऍज इट इज ठेवतो. सो ह्याच्यासाठी बिगिनिंग काय, हा पहिला ए आणि एंड आणि ऑक्झिलरी चेंज करतो. सो सी आणि बी. आणि इथे खाली करताना डिस्क 1 नी कमी करतो आणि बिगिनिंग आणि ऑक्झिलरी इंटरचेंज करतो. सो बी ए आणि एंड तसंच ठेवतो. हे झाल्यानंतर इथं लिहून घ्यायचं ए टू सी. इथं काय होणार, बी टू सी. आणि इथं काय येणार, ए टू बी. ठीक आहे. नाउ ह्याला परत डिवाइड करायचं. आता तुम्हाला आता ह्याला मी वरती डिवाइड करते. सो टॉवर डिस्क 1 नी कमी केली 2 आणि टॉपचं करते. सो बिगिनिंग ऍज इट इज आणि इथं सी आणि बी, सी ऑक्झिलरी आणि बी एंड आहे. सो बी ते इंटरचेंज करायचे. बरोबर. इथं खाली 2 आणि बिगिनिंग आणि ऑक्झिलरी चेंज करतो आपण बॉटमला. सो सी ए आणि बी ऍज इट इज. ठीक आहे. हे झालं की लगेच मूव्ह लिहून घ्या. ए टू सी, इथं बघा ए टू सी ए आणि इथं काय आहे, सी टू बी. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याला परत जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत डिवाइड करायचं. बघा इथं 2 - 1 1 टॉपला करतोय. सो बिगिनिंग ऍज इट इज आणि एंड आणि ऑक्झिलरी इंटरचेंज करायचे. ठीक आहे. मग इथे काय आलं, मूव्ह ए टू बी आलं, कारण इथं ए आणि बी आहे. इथं खालची साइड करतोय. सो 1 इथं एंड आणि बिगिनिंग आणि ऑक्झिलरी इंटरचेंज करतो. सो बी ए आणि सी. सो इथं करणार आपण बी टू सी. ठीक आहे. नाउ ह्याचं बरं डिवाइड करतोय. ठीक आहे. सो इथं काय येणार बघा, टॉपला करतोय. सो 2 - 1 1 टॉपला बिगिनिंग ऍज इट इज येतं आणि एंड आणि ऑक्झिलरी चेंज होतं. सो बी ए, सी टू ए. येते लक्षात. त्याच्यानंतर इथे खाली 1 खाली काय करतो, बिगिनिंग आणि ऑक्झिलरी चेंज करतो. सो ए सी आणि बी. सो इथे मुवमेंट काय येणार, ए टू बी येणार, ए टू बी येणार. नो ह्याला परत 2 टॉपला करतोय. सो 2 आणि इथं टॉपला बिगिनिंग ऍज इट इज असतं आणि ऑक्झिलरी आणि एंड चेंज होतं. बरोबर. इथं खाली करतोय. सो 2 आणि इथं बिगिनिंग आणि ऑक्झिलरी चेंज होणार म्हणजे ए बी सी येणार. परत ह्याला डिवाइड करायचं. 1 येईपर्यंत वरती करतोय. सो बिगिनिंग ऍज इट इज आणि ऑक्झिलरी आणि
ऑक्झिलरी आणि एंड इंटरचेंज होणार. सो ए सी, इथे येणार बी टू सी, इथं काय येणार बी टू ए येणार. इथं बघा 1 बी टू ए येणार. इथं खालच्या साईडचे करतोय आपण डिवाइड झालेलं. सो बिगिनिंग आणि ऑक्झिलरी चेंज होणार. सी बी ए, सो सी टू ए, सी टू ए. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बी टू सी झाले. परत ह्याला डिवाइड करणार. 1 टॉपची करतोय. सो बिगिनिंग ऍज इट इज आणि ऑक्झिलरी आणि एंड इंटरचेंज होणार. इथं ए टू बी मुवमेंट होणार. आणि इथं लास्ट 1 लास्ट बॉटमला करतोय. सो ऑक्झिलरी बिगिनिंग आणि ऑक्झिलरी इंटरचेंज होणार. बी ए आणि एंड ऍज इट इज आणि बी टू सी मुवमेंट होणार. जो सेकंड आणि फोर्थ आर्ग्युमेंट आहे त्याच्यामध्ये मुवमेंट येणार. तर हे झालं आपलं सॉल्व आणि ही मधली एक स्टेप राहिली ए टू सी. ठीक आहे. आता व्यवस्थित बघा. आता बघा मुवमेंट 4 दिसतंय ना. आता इथं मी साईडला करते. ठीक आहे. आणि तुम्ही तसे सेपरेट स्टेप म्हणजे इथे टोटल 16 स्टेप, ही सुरुवातीची पहिली स्टेप आणि हे 15 मूव्ह आले पाहिजेत बरोबर. म्हणजे 4 टाइम्स तुम्हाला 15 टाइम्स असं ड्रॉ करायचंय. ठीक आहे. सो आता मी लिहिताना 4 3 2 1 असं लिहिते. ठीक आहे. फक्त हे एक्सप्लेन मूव्ह बरोबर आलेत का. जर हे आपलं हे मूव्ह झाल्यानंतर जर आपले बरोबर इथं 4 3 2 1 नाही आले तर आपलं कुठेतरी अल्गोरिदम चुकले. ठीक आहे. मग आता हे ए बी आणि सी बघा. 4 ही लार्जेस्ट डिस्क असणार, 3 स्मॉलेस्ट, 2 त्याच्यापेक्षा स्मॉलेस्ट आणि सगळ्यात स्मॉलेस्ट 1. ठीक आहे. नाव ए टू सी करायचे. ए टू सी पहिलं काय बघा. पहिलं मूव्ह काय ए टू बी. सो 1 इथं येणार. ठीक आहे. पहिली मुवमेंट. नंतर दुसरी ए टू सी, ए टू सी. सो एच्या टॉपला काय 2 तर तोच मूव्ह होणार. टॉपचाच मूव्ह होतो कारण स्टॅक यूज होतो इथं. नाव इथं थर्ड बी टू सी. सो हा बी टू सी बघा. 2 च्या वरती 1 आले, 1 च्या वरती 2 यायला नाही पाहिजे. नंतर ए टू बी, ए टू बी म्हणजे इथं 3 आलं. ए वरती टॉपचाच मूव्ह होणार. त्याच्यानंतर सी टू ए, सी टू ए म्हणजे इथं 1 होतं तो इथे आला आता. ठीक आहे. सी टू ए. त्याच्यानंतर सी टू म्हणजे इथला गेला 1 आणि इथं आला. नंतर सी टू बी आहे बघा. म्हणजे इथं आला 2 बरोबर. नंतर ए टू बी आहे परत. सो ए टू बी म्हणजे ए इथं 1 आला. नंतर ए टू सी म्हणजे हा 4 इथं आला. नंतर बी टू सी, बी टू सी म्हणजे हा टॉपचा 1 इथं जाणार बरोबर. नंतर बी टू ए, बी टू ए म्हणजे 2 इथं आला. नंतर सी टू ए म्हणजे हा 1 इथं आला. नंतर बी टू सी म्हणजे 3 इथं आला. बी टू सी. नंतर ए टू बी म्हणजे हा 1 इथं आला. ए टू बी. नंतर ए टू सी, ए वरचा 2 इथं आला. आणि नंतर बी टू सी म्हणजे हा 1 इथं आला बघा. म्हणजे आफ्टर 15 स्टेप्स आपल्याला काय मिळालं. ए वरच्या नंबर ऑफ डिस्क आहे त्या सी वरती ऍज इट इज मिळाला विथ द हेल्प ऑफ बी. ठीक आहे. तर हे असं सॉल्व्ह करायचं आहे व्यवस्थित. आणि हे कसं ड्रॉ करायचं जसं मी तुम्हाला सुरुवातीला अल्गोरिदमच्या आधी एक्सप्लेन केलं तसं अशा डिस्क ड्रॉ करायच्या. मग पहिल्या मूव्हला काय चेंज झालं ते लिहायचं, दुसऱ्याला कसं चेंज झालं ते लिहायचं. म्हणजे टोटल सुरुवातीची स्टार्टिंग पोझिशन 4 3 2 1 नंतर ह्या 15 स्टेप्स म्हणजे टोटल 16 टाइम्स तुम्हाला काय करायचंय ड्रॉ करायचंय. ठीक आहे. सो आपलं फक्त आता क्विक सॉर्ट अल्गोरिदम